हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. अरे आरामात आहे ना. चला जाऊ. तर नेहमीची सकाळ अशाच प्रकारे होते माझी. उठल्याबरोबर डायरेक्ट किचनमध्ये. तर सगळ्यांना 9 वाजता जेवण करण्याची सवय असल्यामुळे मला लवकर स्वयंपाक करावा लागतो. तर 9ला पप्पा टीचर असल्यामुळे ते 9ला शाळेत जायचे आधी. तर त्यांना सवय आहे 9 वाजता जेवण करण्याची आणि यांचं शॉप असते. तर हे सुद्धा 9ला जेवण करून शॉपमध्ये जाते. तर त्यामुळे मला लवकर स्वयंपाक करावा लागतो. तर मी इथे स्वयंपाक करत आहे. तर सर्वात आधी स्वयंपाक आणि त्यानंतर बाकी सगळे कामं जसं झाडू पोछा सगळे गोष्टी नंतर करते. भांडीवाली आहे पण ती आहे सुट्टीवर, त्यामुळे भांडे घासावं लागत आहे. तर मी भांडे घासत आहे आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी पटापट आवरून घेते सगळं. तर स्वयंपाक झाला त्यानंतर पोछा लावत आहे. झाडू लावलेला होता मी आधीच. त्यानंतर मी पोछा करून घेतला. मला जायचं होतं बँकमध्ये, त्यामुळे पटापट घाईघाईने कामं केली मी. रुजा घरी असली की माझे कोणतेच काम होत नाही. ती स्कूलला गेली तर मी पटापट कामं करते. तिला सुट्टी ज्या दिवशी राहते त्या दिवशी माझं काहीच होत नाही आहे. छान क्लीन केलं, स्वच्छ करून घेतलं सगळं घर. पोरं घरी असले की खूप गोंधळ करत असते, तर त्यामुळे कामं तर होतच नाही. जरी आपण एकटं राहिलो तेव्हाच छान कामं होते आपले. लेडीज सगळं समजू शकते की कसं पोरं असले तर खूप मम्मा मम्मा करत असते. तर ती आहे 3.5 वर्षाची, त्यामुळे मला त्रास देते ती, छोटी असली कारणाने. तर पूर्ण मी रूम पुसून घेतलं. त्यानंतर देवपूजा केली. आंघोळ झालेलीच होती माझी, तर देवपूजा करून घेतली. माझं नेहमीचं रोजचं काम आहे सकाळ संध्याकाळ पूजापाठ करणे. मला पण आता सवय होऊन गेली या गोष्टीची, दोन्ही टाईम पूजा करण्याची. आवडती गोष्ट आहे माझी पूजा करणे. माझं नावसुद्धा पूजा आहे, म्हणून मला कदाचित पूजा करणं आवडत असेल. तर पूर्ण स्वच्छ करून पूजा केली. आणि आज होता सोमवार, तर त्यामुळे चंदन लावत आहे शंकरच्या पिंडीला. तर आमच्या इथे तशी दादाजी धुणेवालीची सेवा आहे. आम्ही सर्व देवांना मानत असतो. सगळ्याच देवी देवतांची पूजा करत असतो आम्ही. असं काही नाही की एकच देवाची पूजा करतो, म्हणून सर्व देवांना आम्ही मानते. छान घरी बेलसुद्धा होती, तर बेलसुद्धा वाहले मी देवांना. आज सोमवार असले तर सोमवाऱ्या दिवशी फुलवात. पुन्हा काही राहिलेला स्वयंपाक मी निपटून घेतला माझा. पूजा झाली माझी. त्यानंतर लगेचच जे काही राहिलेलं होतं ते मी पूर्ण निपटून घेतलं आणि पटापट कारण तुळजा येण्याची वेळ झालेली होती. मला तिला घ्यायला पण जायचं होतं आणि एक बँकचं काम पण राहिलेलं होतं, ते पण मला करायचं होतं. तर मी पटापट आवरून घेतलं सगळं. ते येण्याच्या आधी माझे कामंसुद्धा होत नाही. ती येऊन पण जाते शाळेमधून, पण मला माझे तर कामच व्हायचे राहते ती येतपर्यंत. सकाळपासून जे कामाला लागते पण ते तरी शेवट ती येतपर्यंत माझे कामं पुरतच राहते. माझं जेवण व्हायचंच राहते ती येतपर्यंत. ती आली की मी 12:30-1ला दोघी पण आम्ही जेवण करत असतो. तर हो, मी निघाली तिला घ्यायला. तर मी घरून निघत आहे. तर जाण्याआधी काही डॉक्युमेंट्स होते जे मला तिथे सबमिट करायचे होते. माझ्या अकाउंटची लिमिट वाढवायची होती मला, तर तो फॉर्म फिल करून मला काही डॉक्युमेंट द्यायचे होते त्यांना. तर मी तेच काढत होते इथे. आधार पॅन वगैरे त्यांनी मागितलं होतं मला, मी शोधत होती आणि ते डॉक्युमेंट्स काढले आणि लगेच
गेली. तर मला महत्त्वाचे डॉक्युमेंट्स भेटले आणि मी घरून निघाली सगळं आवरून तिला घ्यायला. आणि बँकमध्ये सुद्धा मला काम होतं तर मी पटापट निघाली आणि तिला घ्यायचे होते. तर माझ्याकडे विडा आहे स्कूटी. तर ही आताच घेतली, 1 वर्ष पण व्हायचंच आहे. तर त्याआधी मला झेरॉक्स काढायचे होते काही डॉक्युमेंट्सचे. तर मी झेरॉक्स काढायला गेली, झेरॉक्स घेतली. तर माझ्यासोबत मॅडम आलेली होती. मी तिला स्कूलमधून पिक केलं होतं. तर मॅडमची बॉटल लटकून ती पाणी पित होती तिथे. येतं मला मागे सोबत राहते, मला सोडत नाही सुद्धा. तर तिला बँकमध्ये पण सोबतच यायचं होतं. ती बँकमध्ये पण माझ्या समोर तीच जात होती. मी येते मम्मा म्हणे तुझ्यासोबत. तिला घरी राहा म्हटलं तर ती राहत नाही बिलकुल. तर तिला येता वेळेस पाहिजे होतं चॉकलेट. तिने घेऊन मागितलं मला चॉकलेट. ती बेकरीमध्ये घेऊन गेली आणि एक पॅकेटसुद्धा उचललं तिने. ती तिच्यासाठी मागवली होती फर्स्ट क्रायवरून सँडल. तर ती मॅडम येण्याच्या आधी मला ती बघावं लागली, नाही तर तिला दिसली की ती एकदमच ते हातामध्ये घेऊन खराब करून टाकते. कारण जर रिटर्न करायचं राहिलं तर मग ते खराब झाली की आपण करू नाही शकत. तर मी ती येण्याच्या आधी पाहत होती कशी आली म्हणून सँडल तर खूपच सुंदर आलेली, मला पण आवडली छान. आणि ती आल्यानंतर तिला दाखवली, तिलासुद्धा खूप आवडली, खूप छान आली होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.